सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा एखाद्या वेळेला रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे, भाजी पोळीचा कंटाळा आलेला आहे, तर अशा वेळेला तुम्ही या एडण्या नक्की करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेशी पद्धतीने मऊ लुसलुशीत एडण्या आणि या एडण्यांसाठीचं प्रीमिक्स कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। पीठ जराही फर्मंट करावं लागत नाही। इनो, सोडा, दही न वापरताना अगदी झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो। सर्वात आधी एडण्यांसाठी हे प्रीमिक्स किंवा हे पीठ कसं तयार करायचं ते पाहूया। इथे मी 1 मेजरिंग कप भरून पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे। पिवळ्या मुगाच्या ऐवजी तुम्ही इथे हिरवी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता, जी सालीसकट येते, ती डाळ वापरली तरी चालेल किंवा अख्खे मूग घेतले तरी चालणार आहे। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी चवळीची डाळ घेतलेली आहे। जर तुमच्याकडे चवळीची डाळ नसेल तर तुम्ही इथे चवळीच्या डाळीऐवजी इतर कुठलीही डाळ घेतली तरी चालेल। त्यानंतर पाव कप इथे मी ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाच्या डाळीमुळे या एडण्यांच्या पिठाला छान बाइंडिंग येते, थोडासा चिकटपणा येतो आणि एडण्या अगदी छान तयार होतात, तुटत नाही। त्यानंतर पाव कप इथे मी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळीमुळे थोडासा कुरकुरीतपणा सुद्धा येतो। आणि इथे धणे घालायचे आहे चवीसाठी, तर साधारण 2 मोठे चमचे भरून धणे घेतलेले आहे, किंवा मुठीने म्हणाल तर हलक्या हलक्या 2 मुठा एवढे मी इथे धणे घेतलेले आहे। धण्यामुळे एडण्यांना चव छान येते। त्यानंतर 1 छोटा चमचा भरून जिरं घालते आहे आणि 1 छोटा चमचा भरून आपल्याला ओवा सुद्धा घालायचा आहे। आता सर्व साहित्य इथे घेऊन झालेलं आहे। हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आणि गिरणीवरून अगदी बारीक असं हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे। जसं हरभरा डाळीचं पीठ आपण किंवा बेसन पीठ तयार करून घेतो, तसंच हे पीठ अगदी बारीक असं आपल्याला दळून आणायचं आहे। यामध्ये तुम्हाला इतर डाळी जर घ्यायच्या नसतील तर तुम्ही इथे फक्त मुगाची डाळ बारीक करून मुगाच्या डाळीच्या पिठाच्या सुद्धा या एडण्या बनवू शकता। इतर डाळी घेतल्यामुळे हे पीठ किंवा हा नाश्ता अधिकच पौष्टिक होतो, तसेच चव सुद्धा छान येते। आता हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। हे पीठ तुम्ही अगदी 2 ते 3 महिने हवाबंद डब्यामध्ये बनवून स्टोअर करू शकता। या पिठापासून तुम्ही डोसा, मसाला डोसा बनवू शकता। तर आता आपण एडण्या कशा तयार करायच्या ते पाहूया। एडण्या तयार करण्यासाठी इथे 2 वाट्या हे तयार पीठ मी घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, तर भिजवण्यासाठी पाणी आपल्याला गारच वापरायचं आहे। जे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे ते सुरुवातीला 1 वाटी मी या पिठामध्ये पाणी घातलेलं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी गाठ गुठळी न होऊ देता छान सरसरीत भिजवून घ्यायचं आहे। पाणी जर तुम्ही खूप जास्त घातलं तर पीठ पातळ होईल आणि तव्यापासून या एडण्या सुटत नाही। आणि पीठ जर का तुम्ही खूप जास्त घट्ट भिजवून घेतलं तर अगदी भाकरीसारख्या कडक अशा या एडण्या तयार होतात। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून अगदी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। 2 वाट्या पीठ भिजवण्यासाठी साधारण 1.5 वाटी एवढं मला इथे पाणी लागलेलं आहे। पीठ इथे भिजवून तयार झालेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला चवीसाठी इतर साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे अगदी छोट्याशा आकाराचा आल्याचा तुकडा आणि साधारण 7-8 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहे। त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा आहे, 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि साधारण मूठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आवश्यक असेल तसं थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे, किंवा अगदी बारीक अशी चटणी तयार करायची आहे। ही चटणी वाटून तयार झालेली आहे आणि आता या पिठामध्ये घालायची आहे। जर तुम्ही हा नाश्ता लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथे मिरचीचा जो वापर आहे तो तुम्ही अगदी कमीत कमी करू शकता, किंवा मिरची नाही घातली तरी चालेल। आता ही सर्व जी चटणी होती ती या पिठामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे। चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची। आता हे पीठ इथे अगदी रेडी झालेलं आहे। यामध्ये इनो, सोडा किंवा हे पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवण्याची काही गरज नाही। आणि आता लगेचच आपण एडण्या तयार करायला घेऊया। पीठ भिजवल्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटं तुम्ही सेट होण्यासाठी ठेवलं तरी चालणार आहे। आता इथे तवा मी गरम करत ठेवलेला आहे, नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे। आता थोडंसं तेल घातलं आणि कांदा घेतलेला आहे। कांद्याच्या वरच्या टोकाने हे तेल पसरवून घ्यायचं, यामुळे एडण्यांना चव छान येते। आता तव्यावर साधारण 2 चमचे हे बॅटर मी घातलेलं आहे आणि नेहमी आपण उत्तप्पा किंवा डोसा जसा पसरवून घेतो तशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला तव्यावर असं पसरवून घ्यायचं आहे। डोसा एवढं बारीक न करताना थोडंसं जाडसर ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। कडेने असं तेल सोडायचं आहे आणि तेल लावून मस्त अशी ही एडणी आपल्याला शेकून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपण इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही। आणि आता एक बाजू शेकून झाल्यानंतर बाजू पलटी करून घ्यायची आहे। दोघं बाजूनी थोडंसं तेल लावायचं आणि छान अशी ही एडणी इथे तयार झालेली आहे।
तुम्ही डोस्याप्रमाणे अगदी पेपर डोस्यासारखं सुद्धा अगदी हे पीठ बारीक असं पसरवून घेतलं आणि त्यावर तुम्ही बटाट्याची भाजी घेऊन सुद्धा हा मसाला डोसाप्रमाणे इडलीचा प्रकार बनवू शकता। तर पहिली इडली इथे बनवून तयार झालेली आहे। छिद्राच्या जाळीवर ठेवायची, म्हणजे त्यातली गरम वाफ निघत जाते आणि इडली चिकट होत नाही। आणि आता थोडंसं तेल लावून पुन्हा मी कांद्याने ते तेल तव्यावर पसरवून घेतलेलं आहे। आणि आता इथे सेम पद्धतीने दुसरी इडली सुद्धा तुम्हाला इथे करून दाखवते आहे। तुम्हाला आवडत असेल तर वरच्या बाजूने इथे तुम्ही बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून सुद्धा ही इडली बनवू शकता। थोडीशी वेगळ्या चवीची तयार होईल आणि तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। जराही इनो सोडा न वापरताना, दह्याचा वापर न करताना मस्त झटपट अशा या इडल्या बनवून तयार होतात। शिवाय सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हेल्दी असा हा नाश्ता बनवून तयार होतो। तयार झालेल्या या इडल्या तुम्ही दह्याच्या कुठल्याही कोशिंबिरीच्या प्रकारासोबत सर्व करू शकता, प्लेन दह्यासोबत खाऊ शकता, केचप सोबत सुद्धा खूप छान लागतात। आणि अशा प्रकारे आज आपण या खानदेशी पद्धतीने इडल्या आणि इडल्यांचं प्रीमिक्स बनवलं। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।